भुलेश्वर पुण्यातल्या यवतजवळ एका डोंगराच्या टेकडीवर हजारो वर्ष जुनं हे महादेवाचं मंदिर आजही थाटात उभं आहे. इथं वास्तुकलेचा आणि शिल्पकलेचा एक अद्भुत नजारा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. मंदिराला चारही बाजूंनी कातळात कोरलेल्या शेकडो सुंदर आणि अप्रतिम मूर्त्यांनी सजवलेलं आहे. महादेवाच्या मुख्य गाभाऱ्यासमोर साधारण 4.5 फूट उंच अशी भव्य आणि दिव्य नंदीची मूर्ती आहे. आणि मंदिराची एकूणच बांधकाम शैली बघून हे हजारो वर्ष जुनं आहे याची खात्री पटते. हजारो वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी कुठल्याही मशिनरीचा वापर न करता इतकी सुंदर अप्रतिम कलाकृती घडवून दाखवली, याच्यातच ते किती प्रगत होते याचा एक अंदाज येतो. आणि मध्यकाळात या सुंदर कलाकृतीची तोडफोड कुणी केली हे नव्याने सांगण्याची गरज नाही. आपल्या देशात अशी हजारो मंदिरे आहेत ज्यांची मध्यकाळात तोडफोड झाली, पण तरी सुद्धा हे मंदिर आजही थाटात आणि रुबाबात उभे आहेत. कधी कधी मनाला प्रश्न पडतो, इतकी सुंदर कलाकृती तोडणाऱ्या हातांना लाज कशी वाटली नाही. खरं तर त्यांना हे कळायला पाहिजे की हजारो वर्षांची संस्कृती अशी तोडफोड करून संपवता येत नाही. पण एकूणच मंदिर, इथला परिसर आणि इथली ऊर्जा जबरदस्त आहे. एकदा तरी भेट नक्कीच देण्यासारखी जागा आहे. पुणे सोलापूर हायवेवरती यवतपासून राईट टर्न घेतल्यावर 10 किलोमीटर अंतरावर हे मंदिर वसलेलं आहे.